दरम्यान कोर्टाच्या आदेशावरून खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ निर्णय देण्यात आलेला आहे असं वक्तव्य राऊतांनी केले। आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ निर्णय देण्यात आल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केले। कोर्टाच्या आदेशावर संजय राऊतांनी टीका केली आहे। न्यायालयाचा आदेश आहे। न्यायालयानं कराव्या अशा अनेक गोष्टी आहेत मुंबईत। जे मराठा आंदोलक आहेत ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले, नक्की शिस्त पाळली पाहिजे। न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे, हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे। पण प्रश्न इतकाच आहे की हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले, ते घुसखोर आहेत का? ते घुसखोर नाही आहेत। अनेक विषयावर न्यायालयामध्ये निर्णयच लागत नाहीत वर्षानुवर्ष, मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल। आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयाच्या किंवा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सगळे असतो, आम्ही आहोत, आजही शिवसेना आहे। यासोबतच राज्य अस्थिर व्हावा असा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील संजय राऊतांनी केलाय। ते काय म्हणाले तेही पाहूयात। जसं भीमा कोरेगाव दंगली मागे काही शक्ती काम करत होत्या, तसं अशा प्रकारचं आंदोलन चिघळावं, गावागावात दंगली घडाव्यात यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करत आहेत। आणि देवेंद्र फडणवीसांना हे पक्क माहिती आहे। हे न्यायालयाला माहीत नसेल पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, म्हणून हा विषय सरकारच्या अखत्यारीतला आहे, न्यायालयाच्या नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।